कसे आहात मित्रमंडळी, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत माझ्या गावी, पेंढरी गावी, ठीक आहे। आणि आता तुम्ही बघू शकता की आपला गणपतीचा सण चालू आहे राईट। आणि ह्या गणपतीच्या सणामध्ये कोकणी वनसा येतोच येतो, त्यामुळे मी गावी आलेलो आहे। कसा बसा मॅनेजरशी डायरेक्टरशी भांडून सुट्टी घेऊन आलेलो आहे मी इथे। आणि माझ्यासोबत माझे सवंगडी माझे भाऊ आलेले आहेत, त्यांना पण दाखवतो तुम्हाला मी 2 मिनिटात। भावांनो या जरा बोला ब्लॉगमध्ये काहीतरी। हाय गाइज, वी आर बॅक, रिकाम तिकडे गँग। तर एक जॉब पर्सन तुम्हाला माहितीच असेल, खूप मेहनत करून इथे गावी आलेला आहे, खूप स्ट्रगल करून इथे ट्रेनचे धक्के काढून आला आहे। तर आपला सखा भाऊ इथे काहीतरी बोलायचे। हाय गाईज, तर आम्ही आता पेंढरी या गावात आहे, म्हणजे माझंच गाव आहे आणि सडेवाडी ह्या ठिकाणी आहे आम्ही। असंच जरा आम्हाला घरी कंटाळा येत होता, म्हणून आम्ही असंच जरा फिरायला आलो आहे। बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता। आपल्यासोबत आपले सखे भाऊ मनीष तिर्लोटकर आणि त्यासोबत हर्ष तिर्लोटकर आलेला आहे। तर तुम्हाला काय बोलायचं, तुम्ही कसे आलात इथे, कसे पोहोचलात? आम्ही कॉलेजवाल्यांशी पण भांडलेलो, सुट्ट्या देत नव्हत्या कॉलेजवाले। 5 दिवस सुट्टी दिलेली, त्याच्या 3 दिवसा अगोदर गावी आलेला आहे। अटेंडन्स झाली 18%। 18% काय 75% असते अटेंडन्स, एवढी वाढत नाही, त्याच्यापेक्षा जास्त पडते। काय भेटत नाही गणपतीला। एक सीझनच्या टायमाला एकतर ट्रेनची तिकिटी भेटत नाही आम्हाला, बरोबर। सगळे दलाल हे करून टाकतात बुक आमची तिकिटी। आम्ही कसं बसं आलो आहे, कशी बशी ट्रेन बुक करून आलो आम्ही, ट्रेनची तिकीट बुक करून जाणार आहे आणि आज संध्याकाळी जाणार आहे। आमचे दुसरे भाऊबंद आपला पार्थ तिर्लोटकर आलेला आहे इथे गाडीवरून। तर मित्रमंडळी, आज आता आपण इथे झरीवर आलोय। झरीचे कसं ठिकाण म्हणजे, झरी म्हणजे आपण बोलू शकतो एक पाण्याचं कुंड आहे छोटं, खूप प्युअर पाणी आहे, खूप प्युअर पाणी आहे ते पाणी। जर तुम्ही प्यालात ना, खूप गोड पाणी आहे, म्हणजे गोड शुद्ध पाणी, त्यामध्ये तुम्हाला चांगले मिनरल्स वगैरे भेटतील नॅचरल्स। तर ते पण तुम्हाला दाखवतो, आमच्या गावामध्येच आहे ते सगळं। इथून तुम्हाला थोडंसं दिसत असेल छोटं खाली, इथे ते दाखवतो तुम्हाला। तर आम्ही आता बिअर गिल्सवाला एक्सपिरियन्स घेत आहोत इथे, मॅन वर्सेस वाईल्ड। आम्ही गावाच्या एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये कुंडात बघायला आलो, इथे पाण्याचं कुंड तुम्हाला दाखवतो, ओव्हरफ्लो झालंय ते। या लवकर या बघा सर गरीब आहे भाई, त्यानं सिपाक कॉर्नर मधून नको चालू बाबा, मधूनचा मॅन वर्सेस वाईल्ड। तर पाणी आपल्याला तिथे जाऊन प्यावं लागेल। काढ चप्पल येते, हे घे भांडं घे, हे भांडं घे। हा तिथे जायचं आहे पुढे, खूप प्युअर पाणी आहे, ब्लॅक वॉटर पेक्षा प्युअर आहे। हा तुम्हाला दाखवतो फुल। हो पाण्यात आहे आम्ही आता। तुमच्या ऑडियन्सला दाखवा पाणी कसं काढतो। हे तो जाईल अर्धा भिजेल तो, तिकडे टाकलास तर बुडूनच जाईल। हा तुम्हाला दाखवतो फिरून, पाण्याचा कडक सुंदर असा कुंड आहे इथे, छोटासा नॅचरल वॉटर आपण बोलू शकतो। एकदम नॅचरल आहे। मासे चावते मासे
माशांचा मसाज पण भेटतंय आम्हाला पाण्यात खाली, बुडू काय पाण्यात. खाली एकदम प्युअर आहे. विराट कोहलीच्या ब्लॅक वॉटरपेक्षा प्युअर आहे. ठीक आहे, तुम्ही आम्हाला आता टेस्ट करून दाखवा पाणी कसं लागतं. भांडं भांडं नाही खाता. भांडा घ्या. आपल्याकडे आता बाटलीची सुविधा नसल्यामुळे आम्ही आता भांडं वापरतो. हा घे ना घे. इथून असं बुडव. नॅचरल सोर्स आहे पूर्ण पाण्याचा. हे बघा आणि हे पण आहे. ओ माय गॉड, कडक कडक. उठले होतात भाई खाली. डेड स्किन खात आहेत ती लोक मासे. तर मी आता पाणी पिण्याचा आनंद घेतोय. पिण्याचं पाणी नॅचरल सोर्स आहे मित्रांनो. हिडन जेम बोलू शकतो, आपल्या गावचं हिडन जेम. तुम्हाला थोडे सिनेमॅटिक किचनवाली माणसं वरती आहेत. आपला छोटा ब्लॉगर काहीतरी बोलायचं त्याला. कॅमेरा शाय कॅमेरा शाय. हा पण ब्लॉग करतो. चॅनल दाखवतो. चॅनल दाखवतो तुम्हाला नंतर. चॅनल मी डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण टाकतो त्याच्या मागे. देऊ मला पण देऊ पाणी. आमचा पायाचं मसाज पण होतो आहे. 5 मिनिटानंतर मग तो स्क्रीन बंद होते. कॅमेरा चालू होतो, व्हिडिओ शूट होतो. ह्याचा शूट कर ना. छत्री घे. पाऊस देखील आला आहे मित्रांनो. आता आम्ही भिजणार आहोत, थोडेफार ओले चिंब होणार आहोत. जास्त भिजून पण फायदा नाही. आई ओरडेल. कपडे एक तर सुकत नाही पावसात. बरोबर आहे, बरोबर आहे. बोलले काय. हे भांडण तिथे ठेवू आपण. वरून वरून चाल. काढून ये रे. खूप पाऊस पडतोय मित्रांनो. आता आम्ही पूर्ण ओले चिंब भिजणार आहोत. चिंब भिजलेले. अरे भिजलो रे बाळा, भिजलो. जी खरी मजा पावसाळ्यात आहे कोकणात. ती पूर्ण भिजतं कुठेच मित्रांनो. मॅच नाही करू शकत तुम्ही. पूर्ण भिजतो मित्रांनो. निसर्ग, सौंदर्य. सौंदर्य साबून निर्मा. नाही खरंच मित्रांनो, कोकणात म्हणजे पावसाळ्यात मजा, खूप मजा येते. आपण दोघं पण पडू. थोडी दगदग होते बट पावसाळ्यात मजा येते. खूप मजा येते मित्रांनो, खूप मजा. तुम्ही एकदा या. एव्हरग्रीन एकदम सगळीकडे हिरवगार झालेलं असतं. हिरवगार सगळीकडे सगळीकडे थंड वातावरण असतं एकदम. थंड वातावरण. आता आम्ही चाललोय. तो मित्रमंडळी, आपण आता सफार शूट करतोय. बोल ना काय त्याचं ना कमी. सफार रस्ता एकदमच डेंजर आहे जरा. खूप डेंजर आहे रस्ता. आणि आम्ही मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमचा भाऊ भरपूर मेहनत घेतोय. सुनेला आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो. आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सायोनारा.